नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये. यंदा पर्यावरणपूरक होळी साजरी करूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. तसंच होलिका साजरी करताना निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हटलंय. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं 100 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. 27 मार्चपर्यंत या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत. दरम्यान जादा भाडं घेऊन प्रवाशांची लूटमार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. या नियमावलीनुसार रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसंच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. होळीनिमित्त मावळातील विविध बाजारपेठा विविध रंगांनी सजलेल्या आहेत. मुख्यतः या सणानिमित्त बच्चे कंपनीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मावळ प्रांतात धुळवडीला विशेष महत्त्व असल्यानं आबालवृद्ध रंगपंचमीसाठी आतुर झाले. वरळी गावात पारंपरिक पद्धतीनं होळीचा जल्लोष बुधवारी संध्याकाळीच सुरू झाला. वरळीतील वेसावे गावात कोळ्यांची होळी ही खूप खास असते. इथे होळीच्या दरम्यान पारंपरिक आणि आधुनिक वाद्यांचा संगम पाहायला मिळतो. झाडावर बसलेला कृष्ण आणि लोणी घेऊन जाणाऱ्या गोपिका यांचा आकर्षक देखावा आकर्षणाचं केंद्र असतो. यावर्षी इथे श्री गणरायाची बैठी 15 फुटी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. इथे 35 फुटांची होळी लावण्याची प्रथा आहे. होळीनिमित्त ठाणे मनपानं नवी नियमावली जाहीर केलेली आहे. नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक होळी उत्सव साजरी करण्याचे संदेश देखील मनपानं दिलाय. तर रात्री 10 वाजायच्या आधीच होळी पेटवावी. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठ्या संख्येनं एकत्र येणं अथवा गर्दी करणं टाळावं. बेसावतपणे रंगांचे फुगे डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते, म्हणून होळीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असा आदेश या नियमावलीमध्ये देण्यात आलाय. होळी लहान करा शेणी दान करा या उपक्रमाला यावर्षी देखील कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही एक चळवळ बनत चाललेली आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्व ओळखून आणि संस्कृती रक्षण करत कोल्हापूरकर दरवर्षी होळी साजरी करतात. महानगरपालिकेनं ही नागरिकांना शेणी दानचं आवाहन केलंय. कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही. कोरोनाला हलक्यात घेऊ नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. चीनमधल्या लॉकडाऊनमुळे मुंबईकरांच्या चिंता वाढू लागलेल्या आहेत. मुंबईकरांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय. मास्कचा वापर करावा आणि लसीकरण पूर्ण करावं असं आवाहन देखील महापौरांनी केलंय. कल्याणसह डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये लहान मुलांचं लसीकरण ठप्प करण्याची वेळ आलेली आहे. लसींचा साठा उपलब्ध न झाल्यानं लसीकरण बंद ठेवण्यात आलं. यामुळे लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे. मंजूर प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. ज्या शाळेत पेपर फुटीचं प्रकरण आढळेल त्या शाळेची मान्यता काढून घेतली जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली. तसंच एखाद्या शाळेत कॉपीचं प्रकरण आढळल्यास त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून देखील जोरदार तयारी सुरू झालेली आहे. येत्या 22 तारखेपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर 20 मार्चला मुंबईमध्ये बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बुधवारी भाजपची बैठक पार पडली. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते. अकोल्यात शिवसेनेमध्ये सध्या पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचलेला आहे. या वादातून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिण्यात आले.
शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी या पत्रात आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। भाजपशी संगनमत करून शिवसेना संपवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यात केलाय। बीडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर हेच अवैध धंद्याचे मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखांनी केलाय। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लेखी तक्रार त्यांनी केली आहे। राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप होत असून यामुळे मनसे संतप्त झाली आहे। अशात मनसेकडून ठाणे स्टेशन परिसरात पोस्ट ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला। पोस्ट खात्याच्या भरतीमध्ये महाघोटाळा झाल्याचा आरोप देखील मनसेनं यावेळी केला। सांगलीतल्या मिरज रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला। मिरज रेल्वे स्थानकावरून पॅसेंजर गाड्या सोडण्याच्या मागणीवरून हे आंदोलन करण्यात आलं। परिवहन मंत्र्यांच्या अल्टिमेटम नंतर देखील जळगावातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत। केवळ 186 कर्मचारी कामावर रुजू झालेत तर 2591 कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। बुलडाण्यात शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। खामगावातील बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी भावात शेतमालाची विक्री होत होती। एका शेतकऱ्यानंच स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार उघडकीस आणला। बाजार समितीनं या व्यापाऱ्यांचे आणि अडत्यांचे परवाने नियमित स्वरूपात निलंबित करावे अशी मागणी आता होते। कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील शाळेत पोषण आहारातील खिचडीत अळ्या आढळून आलेल्या आहेत। अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली। दरम्यान सहाय्यक आयुक्त विद्या पोळ यांनी ज्या ठेकेदारामार्फत शालेय पोषण आहार पुरवला जातो त्याच्यावर कारवाईचं आश्वासन दिलंय। 450 कोटींची मालमत्ता करपोटी थकबाकी असलेल्या उल्हासनगर महापालिकेत आता सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका आयुक्त असा संघर्ष पाहायला मिळतोय। महापालिकेत मालमत्ता करासंबंधी अभय योजना लागू करण्यासाठी सर्वानुमते अशासकीय ठराव महासभेत मंजूर केला गेला होता। मात्र हा ठराव विखंडित करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठवलाय। पुणे विमानतळावर वाढीव क्षमतेपेक्षा नवीन टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे विमानतळावर होणारी गर्दी कमी होईल। या नवीन इमारतीचं बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। परळीमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या घराशेजारी विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला। यावेळी 2 तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली। याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। पुणे सोलापूर महामार्गावर माजी सरपंचासह एकाला जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणी चौघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीत झालेल्या पराभवावरून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे। साताऱ्यात रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलाय। या घटनेनंतर एकच तणाव निर्माण झाला होता। दरम्यान तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून एका महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आली आहे। महिलेच्या मुलीसमोरच आरोपींनी तिच्या आईची हत्या केली, त्यानंतर ते फरार झाले। सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। सांगलीमध्ये जेसीबी खाली चिरडून एक शाळकरी मुलगा ठार झालाय। रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या या मुलावरून चालकानं जेसीबी नेली, यातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे। नांदेडमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर इतर 2 जण गंभीर जखमी झालेत। हिमायतनगर ते भोकर महामार्गावरील सरसम या गावाजवळ हा अपघात झाला। परळीहून बीडकडे मोटारसायकलवर येणाऱ्या तरुणास अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। या अपघातात दोन्ही तरुण ठार झाले। दोघेही बीडमधील बशीरगंज भागातील रहिवासी आहेत। औरंगाबादमध्ये भरधाव वाहनानं मेंढ्यांच्या कळपाला चिरडलं। यात जवळपास 20 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। भालगाव फाट्याजवळ ही घटना घडली असून अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। होळी आणि रंगपंचमीच्या सणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उल्हासनगरच्या जपानी मार्केट परिसरातील प्रत्येक दुकानामध्ये गर्दीच गर्दी झाली होती। इथे वेगवेगळे रंग आणि विविध आकाराच्या पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी आपल्या पालकांसह आले होते।
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा. दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले आहेत. दक्षिण कोरियामध्ये 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीपासूनचा हा सर्वाधिक आकडा आहे. यापैकी परदेशवारी किंवा बाहेरगावी जाऊन आल्यानं संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. तर चीनमध्ये देखील संसर्गानं पुन्हा कहर केलाय. स्टिल्थ ओमायक्रॉन लाटेच्या भीतीनं 3 मोठ्या शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेन्झेन मध्ये 14 मार्चपासून कडक लॉकडाऊन जारी केलाय. आम आदमी पार्टी पंजाबमधून द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. राज्यातील नवनिर्वाचित आप सरकार क्रीडा विद्यापीठाची कमानही हरभजन सिंगकडे देऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचं आश्वासन दिलंय. एवढंच नाही तर त्याला क्रीडा विद्यापीठाची कमान देखील दिली जाऊ शकते. अभिनेता सलमान खान दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवी याच्या गॉडफादर या चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. सलमान पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटात दिसेल. राधेश्याम या चित्रपटानं आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कमाई केलेली आहे. प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या या चित्रपटाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जातोय. काश्मीर फाईल्स या सिनेमाच्या टीमनं गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहांकडून टीमचं कौतुक करण्यात आलं. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.